नमस्कार मित्रांनो, आपण वाचत आहोत मी लुहाचे मृत्युंजय हे पुस्तक. तर मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 11 पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 12 मेलुहातील प्रवास हे पाहूया. तर मित्रांनो, सुरू करूया मेलुहातील प्रवास. हा मनू कोण होता? शिवाने विचारले. मी वरचेवर त्याच्याविषयी ऐकतो आहे. त्याला पिता असं संबोधलं जातं. राजमिरवणूक देवगिरीहून निघून थोडे दिवस लोटले होते. आता ती कोटडवारच्या दिशेने चालली होती. मध्यभागी 7 रथ होते. मंदार पर्वताकडे जाताना जशा प्रकारचे रथ होते तसेच ते 7 रथ होते. त्यांच्यापैकी 5 रिकामेच होते. शिव, सती, बृहस्पती आणि कृत्तिका दुसऱ्या रथात होते. त्यांच्या बरोबर आयुर्वती आणि काही प्रमुख लष्करी अधिकारीही होते. लष्कर प्रमुख उपस्थित होते, याचाच अर्थ सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता आणि त्यामुळे सारे काही आलबेल होते. नंदी वरिष्ठ दर्जाचा अधिकारी नसल्याने त्याला रथातून जाण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे तो घोड्यावरून निघाला होता. त्याच्यासोबत सैन्याची दुसरी तुकडीही होती. वीरभद्रालाही नंदीच्या तुकडीतील सैन्याचा दर्जा देण्यात आला होता. आपापल्या सरदारांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तुकडी सुरळीतपणे पुढे निघाली होती. मिरवणुकीच्या चारही बाजूंनी कडेने आणि भोवताली सर्व दिशांना सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त होता. बृहस्पती आणि सतीने शिवाच्या प्रश्नाला एकदमच उत्तर देण्यास सुरुवात केली. मनू महाराज हा दोघांनीही एकदम आपले बोलणे थांबवले. बोला बोला बृहस्पती, मी नंतर सांगते, सती म्हणाली. नाही नाही, बृहस्पती म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर आपुलकीचे स्मित पसरलेले होते. तूच का त्याला ती गोष्ट सांगत नाहीस? त्यांनी सतीला विचारले. कारण त्यांना निळकंठाला कोणाच्या आवाजातील सांगणे ऐकण्यास अधिक आवडेल ते माहिती होते. मी नक्कीच बोलणार नाही बृहस्पती. मी तुमच्यापेक्षा स्वतःला अधिक शहाणी समजण्याचा वेडेपणा कशी काय करू शकेन? ते अगदीच अयोग्य ठरेल, सतीने विनयाने म्हणाली. माझ्या प्रश्नांचं कोणीतरी उत्तर देणार आहे का? की तुम्ही दोघंही एकमेकांना उत्तर देण्याची गळ घालण्यातच वेळ घालवणार आहात? शिवाने विचारले. ठीक आहे, बृहस्पती हसत म्हणाले. आता तू या प्रश्नावरून आपलं सगळं शरीर निळं करू नकोस. मला असा खिदळणारा बृहस्पती हवा आहे, शिव हसत म्हणाला. तू अशाच प्रकारे बोलत राहा, मग 100 वर्षात तुला कोणीतरी एखादा असाच हसत खिदळणारा बोलणारा भेटेल. शिव आणि बृहस्पती एकमेकांची थट्टा मस्करी करत खिदळत बोलत होते. सतीला संभाषणाची ही रीत अयोग्य वाटल्याचे वाटत होते. तो प्रकार पाहून ती स्मितच झाली होती. पण जोपर्यंत मुख्य शास्त्रज्ञ अशा प्रकारे संभाषण करण्यात रमलेला दिसत होता, तोपर्यंत तिला त्याविषयी काहीही बोलणे योग्य वाटत नव्हते. शिवाय ती शिवाला तरी त्याच्या अशा प्रकारच्या वागण्यासाठी ताकीद कशी काय देऊ शकणार होती? कारण त्याने तर तिला वाचवले होते, एकदा नव्हे तर 2दा. त्यामुळे तिच्या सन्मानाच्या संहितेने तिला आवडले होते. ठीक आहे, तू मनूला पिता म्हटल्याचं ऐकलंस ते बरोबर आहे, बृहस्पती म्हणाले. भारतातील सर्वच लोक त्याला आमच्या या संस्कृतीचा जनक मानतात. स्वदीपचे लोकही तसंच मानतात का? शिवाने अविश्वासाने विचारले. होय, तसं मानायला हरकत नाही, कारण काहीही झालं तरी मनूचा जन्म सुमारे 8,500 वर्षापूर्वीचा आहे. तो बहुधा दक्षिण भारतातील राजपुत्र होता. नर्मदेच्या पलीकडे हा प्रदेश आहे. तिथंच पृथ्वीवरील जमीन, संपत्ती आणि समुद्राचा भाग सुरू होतो. त्या भूमीला संगम तमिळ म्हणतात. संगम तमिळ? होय, संगम तमिळ हा देश त्यावेळी पृथ्वीवरील सर्वाधिक समृद्ध आणि अत्यंत शक्तिशाली देश होता. महाराज मनूच्या पूर्वजांनी म्हणजेच पांड्यांनी पिढ्यानपिढ्या त्या प्रदेशावर राज्य केलं. मात्र महाराज मनून ठेवलेल्या नोंदीनुसार नंतर या राजांना मिळणारा आदर कमी कमी होत गेला होता, कारण हे राजे भ्रष्ट मार्गांना बळी पडले होते. आपली कर्तव्य पार पाडण्यापेक्षा ते आपल्या श्रीमंतीच्या जोरावर ऐशारामात दंग झाले होते. ते भौतिक भोगविलासात एवढे दंग झाले होते की आध्यात्मिक आयुष्याचा तर त्यांना विसरच पडला होता. त्यानंतर अत्यंत भीषण नैसर्गिक आपत्तीला त्यांना सामोरं जावं लागलं. समुद्राची पातळी प्रचंड वाढली आणि त्या संपूर्ण संस्कृतीचा ऱ्हास झाला. अरे देवा, शिव उद्गारला. महाराज मनूला हा दिवस कधी ना कधी उगवणार आहे हे माहीत होते. खरं म्हणजे त्यानं त्यासाठी आपल्या मनाची तयारीही केली होती. आपल्या साम्राज्याला उतरती कळा लागली असून लवकरच त्याचा ऱ्हास होणार असल्याचं त्याला माहिती होतं. देवांच्या कोपाचा हा परिणाम असल्याचंही त्यांचं ठाम मत होतं. या आपत्तीतून सुटका करून घेण्यासाठी आपल्या अनुयायांसह त्यानं उत्तरेकडे कूच केलं. जहाजातून आपल्या लोकांना घेऊन तो तिकडे गेला.
मेहरगडामध्ये त्यानं आपला पहिला पडाव टाकला. हे मेहरगड पश्चिमेकडच्या पर्वतरांगांमध्ये आहे. सध्याच्या मेलुहाच्या पश्चिमेकडचा हा भाग आहे. त्याला नैतिक अधिष्ठानावर आधारित आणि न्यायाचं पालन करणारा सुसंस्कृत समाज उभारायचा होता. त्यामुळे त्यानं आपल्या राजपुत्राचा वेश टाकून दिला आणि तो धर्मगुरू बनला. महाराज मनू हा पांड्या वंशाचा होता. त्यानं धर्मगुरूचं काम सुरू केलं आणि त्यामुळेच त्याच्या राजघराण्याच्या पांड्या या नावाचा अपभ्रंश होत होत धर्मगुरूला पंडित हे नामाभिधान पडलं. खूपच स्वारस्यपूर्ण आहे. मनूचे अल्प अनुयायी होते. त्यांच्यापासून आजचा एवढा बलाढ्य भारत देश कसा काय बनला? मेहरगडला आल्यानंतरची काही वर्ष हा त्यांच्या वाटचालीतील खूपच खडतर काळ होता. दरवर्षी पावसाळ्यात महापूर येत. समुद्राच्या लाटा उंचच उंच उसळत. पण काही वर्षानंतर महाराज मनूच्या प्रार्थनांच्या प्रभावामुळे देवांचा क्रोध कमी झाला आणि समुद्रात प्रचंड लाटा उसळणं कमी झालं. समुद्र आपली पातळी ओलांडून पुढे येईनासा झाला. याचा अर्थ दक्षिणेकडे कुठेतरी अगदी टोकाला असलेल्या समुद्राच्या पोटात प्राचीन संगम तमिळ शहर गडप झालेली आहेत. होय, आम्ही तसं मानतो, बृहस्पतींनी उत्तर दिले. एकदा समुद्र उसळायचा बंद झाल्यावर महाराज मनू आणि त्याचे अनुयायी पर्वतांवरून खाली आले. सिंधू नदीचा किरकोळ प्रवाह त्यावेळी सिंधू नदीच्या विशाल पात्रात परावर्तित झाला होता. ते पाहून ते अचंबित झाले. उत्तरेकडचे लहान सहान दिसणारे अनेक प्रवाह आता मोठे बनले होते आणि त्यापासून 6 विशाल नद्या तयार झाल्या होत्या. सिंधू, सरस्वती, यमुना, गंगा, शरयू आणि ब्रह्मपुत्रा या त्या नद्या होत. महाराज मनूंनी सांगितलं की देवांच्या कोपामुळे आमच्या भूमीचं तापमान वाढलं. तापमानवाढीमुळे हिमालयातील उंच ठिकाणी असलेली हिमाच्छादित प्रचंड प्रवाह किंवा हिमनद्या वितळू लागल्या आणि या नद्या तयार झाल्या. या नद्यांच्या काठांवर सुरुवातीला खेडी वसली आणि नंतर शहरं निर्माण झाली. अशा प्रकारे संगम तमिळच्या ऱ्यासातून 7 नद्यांची भूमी म्हणजेच आमची ही सप्तसिंधूची भूमी निर्माण झाली. 7? पण तू तर आता उत्तर भारतात 6 नद्यांची निर्मिती झाली असं सांगितलंस. होय, ते खरं आहे. 7वी नदी आधीपासूनच अस्तित्वात होती. नर्मदा ही ती 7वी नदी होय. आणि अशा प्रकारे आमची दक्षिण सरहद्द तयार झाली. महाराज मनून आपल्या अनुयायांना नर्मदेच्या दक्षिणेकडे न जाण्याची सक्त ताकीद दिली होती. जर त्यांनी तसं केलंच तर त्यांनी तिथून परतूच नये असंही त्यानं त्यांना बजावलं होतं. हा दंडक चंद्रवंशी सुद्धा मानतात असा आमचा विश्वास आहे. मग महाराज मनूचे इतर कायदे काय होते? खरं तर ते असंख्य कायदे आहेत. मनुस्मृती या खूप मोठ्या ग्रंथात त्या कायद्यांची यादी देण्यात आली आहे. तुला ते सगळे कायदे काय होते ते ऐकायचे आहे काय? नक्कीच, म्हणजे तशी इच्छा तर आहे, पण आपण पुढे जाऊया, शिवाने स्मित करत सांगितले. प्रभू, आपल्या परवानगीनं आपण भोजनानंतर महाराज मनूचं आमच्या समाजाला केलेल्या मार्गदर्शनाविषयी नक्कीच जाणून घेऊया, कृतिकेने सुचवले. निळकंठाची ती राजमिरवणूक ज्या रस्त्याने चालली होती त्यापासून थोड्याच अंतरावरून बियासच्या काठावरून सुमारे 40 जणांचा एक समूह शांतपणे चालला होता. त्या समूहातील प्रत्येक जोडीपैकी एकाने कातड्यापासून तयार केलेली छोटीशी नाव आपल्या डोक्यावर घेतली होती. त्या भागात ते दृश्य नेहमीचेच होते. स्थानिक लोक छोट्या छोट्या वजनाचे हलक्या असलेल्या होड्या बनवत असत. बांबू, वेत, दोरखंड यापासून बनविण्यात आलेल्या त्या होड्या वाहून नेणे सोपे होते. प्रत्येक होडीत सुरक्षितपणे 2 माणसे बसू शकत असत. त्यामुळे त्या होडीचा वेगही योग्य राहत असे. त्या लोकांच्या त्या तुकडीच्या पुढे एक तरुण होता. त्याच्या चेहऱ्यावर युद्धातील जखमेचा व्रण होता. तो व्रण तो अभिमानाने मिरवत होता. त्याने डोक्याला तपकिरी रंगाचा फेटा बांधला होता. त्याच्यापासून काही पावलेच पुढे एक भुरकादारी आकृती चालत होती. आपली मान वाकून आणि आपले डोळे बारीक करून तो आपल्याच विचारात गडला होता. तो धीम्या गतीने पावले टाकत होता. त्याच्या मनात अतर्क्य विचार सुरू होते. त्याचा श्वासोच्छवास जलद गतीने होत होता. त्याने आपला हात हवेतच उंच केला. आपले मुखवट्याने झाकलेले कपाळ त्याने चोळले. त्याच्या उजव्या मनगटावर एक चामड्याचे कडे होते आणि त्यावर ओमच्या आकाराचा नाग कोरलेला होता. विश्वधूम्न, त्या भुरकादारी आकृतीने हाक मारली. आपण इथूनच नदीत प्रवेश करू. आपण ज्या ज्या वेळी दाट लोकसंख्येच्या ठिकाणी जाऊ त्या त्यावेळी आपण नदीपासून दूर जाऊ, म्हणजे आपल्याला कोणीही ओळखू शकणार नाही. आपल्याला 2 महिन्यांच्या आत कराचपाला पोहोचलंच पाहिजे. कराचपाला महाराज? विश्वधुम्नाने विचारले. तो चकित झाला होता.
मला वाटलं होतं की आपण राणींच्या गुप्तहेराला लोथलच्या बाहेरच्या बाजूला भेटणार आहोत. नाही, त्या बुरकाधारी आकृतीने सांगितले. आपण त्यांना कराचपाच्या बाहेरच्या भागात भेटूया. होय महाराज, विश्वदुम्नाने उत्तर दिले. त्यावेळी तो मागे वळून कोटडवरच्या रस्त्याच्या दिशेला पाहत होता. राजकुमारीच्या अपहरणाचा आणखी एक प्रयत्न करणे त्याच्या महाराजाला फारसे आवडणार नाही हे त्याला माहिती होते. राजमिरवणुकीबरोबर असलेल्या प्रचंड कुमकेचा विचार करता आता त्यांच्यावर हल्ला करण्याचा विचार करणेही मूर्खपणाचे होते हेही त्याला माहिती होते. काही झाले तरी आपल्या मुख्य मोहिमेच्या वेळापत्रकाच्या ते कितीतरी मागे पडले होते. त्यामुळे त्यांना राणीची भेट तातडीने घ्यायची आवश्यकता होती. आपल्या एका सैनिकाकडे वळून विश्वदुम्नाने हुकूम सोडला. शिकता, आपली नाव नदीत ठेव आणि मला तुझं व्हल्व दे. या प्रवासात मी महाराजांना नदीपार नेणार आहे. शिकताने तातडीने हुकुमाची अंमलबजावणी केली. विश्वदुम्ना आणि ती बुरकाधारी आकृती यांनी होडीत पाय ठेवला. नदीतून प्रवासाला सुरुवात करणारी त्यांच्या तुकडीतील ती पहिलीच जोडी होती. त्यानंतर त्याच्या इतर सैनिकांनीही नदी पार करण्यासाठी आपापल्या डोक्यांवरील होड्या नदीत सोडल्या आणि वल्वी मारण्यास सुरुवात केली होती. विश्वदुम्न केव्हाच वल्वी मारू लागला होता. नदीत काही अंतरावर त्या बुरकाधारी आकृतीला दोन स्त्रिया एका होडीतून निष्काळजीपणे चालल्याचे दिसले. त्यांच्यापैकी एक जण आपल्या मैत्रिणीच्या अंगावर गमतीने पाणी उडवत होती. तिची मैत्रीण आपण भिजू नये म्हणून निष्फळ प्रयत्न करत होती. त्यांच्या या पोरकट खेळामुळे त्यांची होडी धोकादायकपणे हिंदळकळत होती, कडेला झुकतही होती. त्याच वेळी समोरच्या बाजूने येणारी मगर त्या दोघींनीही पाहिली नव्हती हे त्या बुरकाधारी आकृतीच्या लक्षात आले होते. आपल्याला किती उत्तम मेजवानी मिळणार आहे हे लक्षात घेऊन ती मगर अगदी धूर्तपणे हळूहळू त्यांच्या दिशेने सरकत होती. तुमच्या मागं पहा, त्या बुरकाधारी आकृतीने त्या स्त्रियांना ओरडून सांगितले. त्याच वेळी त्याने विश्वदुम्नाला त्या स्त्रियांच्या दिशेने जलद गतीने आपली होडी नेण्यास सांगितले. तेवढ्या अंतरावरून त्या स्त्रियांना त्याचे बोलणे नीटसे कळले नाही, पण त्यांना दोन व्यक्ती आपल्याच दिशेने होडी वल्हवत येत असल्याचे मात्र दिसले. त्यांच्यापैकी एक जण जवळजवळ राक्षसासारखाच दिसत होता आणि त्याने स्वतःला नखशिखांत झाकून घेतले होते. त्याच्या चेहऱ्यावरही मुखवटा होता आणि त्याचा बुरका विचित्रच दिसत होता. तो विचित्र हालचाली करत होता. त्या दोघांच्या मागे अनेक सैनिक आपापल्या होड्या हळूहळू वल्हवत नदीतून निघाले होते. ही एवढी सूचना त्या स्त्रियांसाठी पुरेशी होती. त्यांच्या दिशेने येणारे ते पुरुष दुष्ट हेतूनेच येत असल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांच्यापासून शक्य तितक्या दूर पळ काढण्यासाठी त्या त्यांच्या विरुद्ध दिशेला जोरात वल्ही मारत निघाल्या. त्याबरोबर त्या मगरीच्या दिशेने निघाल्या होत्या. नको, ती बुरकाधारी आकृती ओरडली. त्याने विश्वदुम्नाच्या हातातून वल्वे काढून घेतले आणि आपल्या शक्तिशाली हातांनी तो सपासप वल्वी मारू लागला. तो आपल्यातील आणि त्या स्त्रियांमधील अंतर कमी कमी करत होता, पण तरीही तो वेगही पुरेसा नव्हता. ती मगर त्या स्त्रियांच्या खूप जवळ आली होती. ती पाण्याखालून पोहत पोहत त्या होडीकडे आली. आपले प्रचंड धूळ तिने त्या होडीवर ठेवले. ती इवलीशी होडी कोलमडू लागली, हिंदकळू लागली आणि अखेरीस पूर्णपणे उलटली. त्यामुळे त्या दोन्ही स्त्रिया बियास नदीच्या पात्रात फेकल्या गेल्या. तरंगण्यासाठी त्या स्त्रियांनी केलेल्या आकांतामुळे वातावरणात दहशतीचे लोट निर्माण झाले. त्या होडीचा अचानक धक्का बसल्यामुळे ती मगर त्या दोघींपासून दूरवर सरकली. त्यानंतर वळून ती पाण्यातून वर येण्यासाठी धडपडणाऱ्या त्या स्त्रियांच्या दिशेने पोहू लागली. त्या मगरीला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास झालेल्या काही सेकंदाचा उशीर त्या स्त्रियांच्या पथ्यावर पडला, कारण तोपर्यंत त्यांची सुटका करणारी ती होडी त्या दोन्ही स्त्रिया आणि ती मगर यांच्यामध्ये येऊन ठाकली होती. विश्वदुम्नाकडे वळून त्या बुरकाधारी आकृतीने त्याला हुकूम दिला, त्या स्त्रियांना वाचव. विश्वदुम्नने काही प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या आतच त्या बुरकाधारी आकृतीने आपला बुरका फेकून दिला आणि तो नदीत उतरून पोहत पोहत निघाला. त्याने आपल्या दातांत आपला तीक्ष्ण धारदार चाकू घट्ट धरला होता. पुढे पुढे सरकणाऱ्या त्या मगरीच्या दिशेने तो जलद गतीने पोहत चालला होता. विश्वदुम्नने त्यांच्यापैकी एका स्त्रीला होडीवर ओढून घेतले. ती आधीच बेशुद्ध झाली होती. दुसऱ्या स्त्रीकडे वळून त्याने तिलाही दिलासा दिला. घाबरू नकोस, मी लवकरच येतो आहे.
विश्वधुम्न वळला आणि नदी किनाऱ्याकडे निघाला. जाता जाता त्याने आपल्या इतर सैनिकांना ओरडून सांगितले, जलद जलद हात चालवा, आपल्या महाराजांचं आयुष्य धोक्यात आहे. ज्या ठिकाणी त्या बुरखाधारी व्यक्तीने उडी घेतली होती त्या दिशेने इतर सैनिकही जोरजोरात वल्ही मारत निघाले. पाण्याखाली सुरू असलेल्या युद्धामुळे पाण्याचा रंग लाल झाला होता. रक्ताचे थारोळे पाण्यावर जमले होते. ते सैनिक शांतपणे जलदेव वरुण देव देवाची प्रार्थना करत होते. पाण्यावर आलेले रक्त आपल्या महाराजाचे नसावे यासाठी ते देवाची करुणा भाकत होते. त्यांच्यापैकी एक सैनिक पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत होता. एवढ्यात ती बुरखाधारी आकृती पाण्याबाहेर आली. त्याच्या हातात रक्ताने माखलेली तलवार होती. ते त्या मगरीचे रक्त होते. सपासप पाणी कापत तो त्या दुसऱ्या स्त्रीकडे निघाला होता. ती जवळजवळ बेशुद्ध पडण्याच्या स्थितीतच होती. अगदी वेळेवर तिच्या जवळ पोहोचत त्याने तिचे डोके पाण्याबाहेर खेचून काढले. दरम्यान दोन चंद्रवंशींनी त्यांच्या छोट्या होडीतून पाण्यात उड्या घेतल्या होत्या. महाराज, कृपा करून आपण होडीत जा, त्यांच्यापैकी एक जण म्हणाला. आम्ही काठापर्यंत पोहोच जातो. प्रथम त्या स्त्रीला मदत करा, त्या बुरखाधारी आकृतीने उत्तर दिले. त्या सैनिकाने त्या बेशुद्ध स्त्रीला आपल्या होडीत घेतले. त्यानंतर ती बुरखाधारी आकृती काळजीपूर्वक आपल्या होडीत चढून बसली आणि ते नदीकाठच्या दिशेने निघाले. ती बुरखाधारी आकृती नदीकाठापर्यंत पोहोचेपर्यंत विश्वधुम्नने त्या दुसऱ्या स्त्रीलाही वाचवले होते. अचानक घडलेल्या घटनांच्या शृंखलेने तिला काहीच कळेनासे झाले होते. ती मूकपणे बसून होती. तू ठीक आहेस ना? विश्वधुम्नाने त्या स्त्रीला विचारले. उत्तरादाखल विश्वधुम्नाच्या मागे पाहत त्या स्त्रीने किंकाळी फोडली. विश्वधुम्न मागे वळला. नदीच्या काठावर ती बुरखाधारी आकृती पोहोचली होती. गळून गेलेल्या त्या दुसऱ्या स्त्रीचे शरीर त्याच्या हातात होते. त्याच्या महाकाय शरीराला त्याचे कपडे चिटकून बसले होते. मगरीच्या रक्ताने त्याचे शरीर माखलेले होते. त्या स्त्रीला वाटले की त्या बुरखाधाऱ्याने तिच्या मैत्रिणीलाच ठार मारले होते. दुष्ट पशूंनो, तुम्ही हे काय केलं? ती स्त्री तिरस्काराने ओरडत म्हणाली. त्या नाग व्यक्तीने झटकन वर पाहिले. त्याच्या डोळ्यांत आश्चर्य दाटून आले होते. तरीही काही बोलण्याचे त्याने टाळले. त्याने हळुवारपणे त्या बेशुद्ध स्त्रीला काठावर झोपवले. तो तसे करत असताना त्याच्या चेहऱ्यावरचा मुखवटा दूर झाला. विश्वधुम्नाच्या पुढे उभी असलेली ती स्त्री त्याच्याकडे भीतीने थरथर कापत पाहू लागली. नाग, ती किंचाळली. विश्वधुम्न काही प्रतिक्रिया व्यक्त करणार तोच ती झटकन उभी राहिली आणि किंचाळत पळत सुटली. वाचवा, वाचवा, माझ्या मैत्रिणीला नाग खातो आहे. त्या नाग व्यक्तीने त्या पळणाऱ्या स्त्रीकडे विषण्ण दृष्टीने पाहिले. त्याने आपल्या दुःखित अंतःकरणावरचा किंचित बाजूला झालेला पडदा सरकवला आणि आपली मान किंचित हलवली. त्याच वेळी कित्येक वर्षात प्रथमच आपल्या महाराजाचा चेहरा पाहण्यासाठी विश्वधुम्नही त्याच्या दिशेने वळला. त्याने झटकन आपली नजर खाली वळवली, पण त्याआधी त्याच्या महाराजाच्या नेहमीच्या निर्विकार डोळ्यांत असीम वेदना आणि दुःख उमटल्याचे त्याला दिसले होतेच. रागाने थरथरत विश्वधुम्नने आपली तलवार म्यानातून उपसली. आपण नुकत्याच वाचवलेल्या त्या कृतघ्न नीच स्त्रीचा वध करण्यासाठी तो निघाला होता. तेवढ्यात ती बुरखाधारी आकृती म्हणाली, नाही विश्वधुम्न, तसं करू नकोस. त्यानंतर त्याने झटकन आपल्या चेहऱ्यावर मुखवटा चढवला आणि तो आपल्या सैनिकांना म्हणाला, हिला वाचवा. पण महाराज, तिची मैत्रीण इतरांनाही इथपर्यंत आणेल. आपण या स्त्रीला तिच्या नशिबावर सोडून देऊन निघून जाऊया. विश्वधुम्न म्हणाला. नाही, पण महाराज, आता इथं लवकरच कोणी ना कोणी येईल. आपल्याला इथून तातडीनं निसटलं पाहिजे. जोपर्यंत आपण तिला वाचवत नाही तोपर्यंत आपण इथून तसूभरही हलणार नाही. आपल्या नेहमीच्या थंड आवाजात त्या बुरखाधारी आकृतीने सांगितले. नंदी आणि वीरभद्र यांच्यासह राजदरबारातील लोक भोजनाचा स्वाद घेत होते. एका विश्रांतीगृहात ते उतरले होते. तेथील अंगणात ते बसले होते. त्यांच्या बरोबरची सैनिकांची अर्धी तुकडीही भोजन करत होती. त्या कडक उन्हात चालण्यासाठी आवश्यक असलेली सर्व ऊर्जा ते जणू त्या भोजनातून घेत होते. त्यांना तिची गरजच होती. पार्वतेश्वराने आज जाऊन अन्नाची व्यवस्था व्यवस्थित झाली आहे का ते पाहिले. त्याला विशेषतः सतीला आरामदायक व्हावे असे सारे काही हवे होते. तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी तो प्रयत्नशील होता. मात्र त्यांच्याबरोबर जेवण्यास त्याने नकार दिला. तो त्याच्या उर्वरित सैनिकांसोबत नंतर जेवणार होता.
त्याच्या तळाच्या एका भागातील सुरक्षा व्यवस्थेजवळच्या गोंधळाने शिवाचे लक्ष विचलित झाले. काय झाले ते पाहण्यासाठी तो उभा राहिला. बृहस्पती, नंदी आणि वीरभद्र यांनाही त्यामुळे उठावे लागले. पार्वतेश्वरानेही तो आवाज ऐकला होता. ओरडून बोलत असलेल्या कुणाच्या तरी आवाजाच्या रोखाने तोही निघाला होता. कृपा करून तिला वाचवा, एक स्त्री ओरडत होती. नाग व्यक्ती तिला जिवंत खातोय. मला माफ करा, त्या सरदाराने उत्तर दिले. पण आम्हाला कडक हुकूम आहे. कोणत्याही परिस्थितीत या विश्रांतीगृहाचा परिसर सोडून बाहेर जाण्याची आम्हाला आज्ञा नाही. काय झालं? पार्वतेश्वराने विचारले. आश्चर्यचकित झालेल्या त्या सरदाराने वाकून पार्वतेश्वराला अभिवादन केले. तो म्हणाला, महाराज, या स्त्रीचं असं म्हणणं आहे की एका नाग व्यक्तीनं तिच्या मैत्रिणीवर हल्ला केला आहे. ती आपल्याकडे मदतीची याचना करत आहे. पार्वतेश्वराने त्या स्त्रीकडे रोखून पाहिले. त्याला त्या नागांच्या समूहाचा पाठलाग करून त्यांना वेचून वेचून ठार मारण्याची तीव्र इच्छा होती. पण त्याला अत्यंत पारदर्शक आणि स्वच्छ शब्दांत हुकूम मिळाले होते. त्याला सतीला आणि नीळकंठाला सोडून कुठेही जाण्याची आज्ञा नव्हती. त्या दोघांचे संरक्षण हाच त्या सैनिक तुकडीचाही हेतू होता, पण तो क्षत्रियही होताच. जर दीनदुबळ्यांचे रक्षण तो करू शकत नसेल तर तो कोणत्या प्रकारचा क्षत्रिय होता? आपल्यावर लादल्या गेलेल्या त्या बंधनामुळे क्षुब्ध झालेला पार्वतेश्वर काहीतरी बोलणार होता. तोच तिथे शिव आला. त्याने विचारले, काय झालं? प्रभू, तो सरदार चकित होऊन म्हणाला, प्रत्यक्ष नीलकंठाबरोबर संभाषणाची संधी आपल्याला मिळेल अशी त्याची अपेक्षा नसावी. या स्त्रीच्या मैत्रिणीवर नाग लोकांनी हल्ला केला असल्याचं तिचं म्हणणं आहे. कदाचित हा आपल्याला चकविण्यासाठी रचलेला सापळाही असू शकतो, अशी शंका आम्हाला वाटते आहे. मंदार पर्वताकडे जाणाऱ्या मार्गावर चंद्रवंशींनी केलेल्या दुटप्पीपणाही विषयी आम्ही ऐकलं आहे. शिवाला आपल्या अंतरात्म्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला. परत जा आणि तिला मदत कर. आपल्या मानातून तलवार उपसत त्याने त्या स्त्रीला सांगितले, चल, मला तुझ्या मैत्रिणीकडे घेऊन चल. पार्वतेश्वराने शिवाकडे आदराने पाहिले. तो आदर अत्यल्प होता, पण तरीही तो आदरच होता. त्याने तातडीने स्वतःची तलवारही उपसली आणि तो आपल्या सरदाराकडे वळला. तुझ्या तुकडीसह माझ्या बरोबर चल. ब्रिगेडियर वक्र, अचानक होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यासाठी संपूर्ण तुकडीला जागरूक राहण्याचा इशारा द्या. कोणत्याही परिस्थितीत कोणतीही किंमत चुकवून राजकुमारीला सुरक्षित ठेवलंच पाहिजे, त्याने आज्ञा दिली. शिव आणि पार्वतेश्वर त्या स्त्रीच्या पाठोपाठ धावतच निघाले. ती त्यांना अगदी सहजपणे घेऊन चालली होती. अर्थातच ती एक स्थानिक स्त्री होती. ती सैनिकांसह सरदारही त्यांच्या पाठोपाठ निघाला होता. जवळजवळ अर्ध्या तासाने ते नदीच्या काठाजवळ पोहोचले. तिथे एक दमली भागलेली स्त्री बसलेली होती. तिचा श्वासोच्छ्वास संथ गतीने सुरू होता, पण तो जड होता. ती शून्य नजर लावून जणू काही आपल्याला धक्का बसलेले दृश्य पुन्हा एकदा पाहत होती. तिच्या कपड्यांवर सर्वत्र रक्त सांडलेले होते, पण तिच्या शरीरावर कुठेही जखम दिसत नव्हती. ती खरोखरच मोठ्या आश्चर्याची गोष्ट होती. नदीच्या किनाऱ्यावरच्या वाळूवर कित्येक लोकांची पावले उमटल्याचे दिसत होते. ते लोक किनाऱ्यावर आल्याचे आणि परत नदीत गेल्याचे त्या ठशांवरून स्पष्टपणे समजत होते. त्यांना तिथपर्यंत घेऊन गेलेल्या स्त्रीकडे सरदाराने संशयाने पाहिले. त्यांनी आपल्या सैनिकांना आज्ञा दिली, नीळकंठ आणि लष्कर प्रमुख यांच्या भोवती कडे करा. हा कदाचित सापळाही असू शकतो. तिला जिवंत खाल्लं जात होतं. मी तुम्हाला खरंच सांगते, ती स्त्री काकुळतीला येऊन म्हणाली. आपली मैत्रीण जिवंत असल्याचे आणि तिला कुठेही साधे खरचटलेही नसल्याचे पाहून तिला आश्चर्य वाटले होते. नाही, तिला कोणीही खात नव्हतं, शिव शांतपणे म्हणाला. त्याने नदीच्या प्रवाहावर तरंगणाऱ्या मगरीच्या मृतदेहाकडे बोट दाखवले. त्यावर कावळ्यांचा मोठा थवा बसला होता. तिच्या मांसासाठी ते एकमेकांशी भांडत होते. कोणीतरी मगरीपासून तिचा जीव वाचवला आहे, तो पुढे म्हणाला. प्रभू, ते जे कोणी असतील त्यांनी नदी पार केलेली आहे, सरदार म्हणाला. नदीजवळच्या महाकाय पावलांकडे निर्देश करत तो म्हणाला. या स्त्रीला वाचविण्यासाठी एखादी नाग व्यक्ती आपला जीव धोक्यात का घालेल? शिवाने विचारले. पार्वतेश्वरालाही आश्चर्य वाटले होते. आतापर्यंत ज्या रक्तपिपासू वृत्तीने नागलोक वागत होते त्याच्या अगदी विरुद्ध, विसंगत असे ते वर्तन होते.
प्रभू महाराज निळकंठ आणि पार्वतेश्वर या दोघांकडेही पाहत सरदार म्हणाला, या स्त्रिया सुरक्षित आहेत, त्यामुळे आपण आता इथं राहणं बरं नाही. जर तुम्ही परवानगी दिली तर मी या दोन्ही स्त्रियांना त्यांच्या खेड्यात सोडून येतो आणि कोटडवारला येऊन तुमच्याबरोबर पुढे कूच करतो. तुम्ही तोपर्यंत विश्रांतीगृहात विश्रांती घेऊ शकता. ठीक आहे, पार्वतेश्वर म्हणाला, काही असू दे, पण तुझ्या बरोबरही 4 सैनिकांना घेऊन जा. शिव आणि पार्वतेश्वर परत निघाले. या विचित्र प्रकाराने ते दोघेही चक्रावून गेले होते. त्यानंतर रात्री उशिरा शिव, बृहस्पती, नंदी आणि वीरभद्र शेकोटीभोवती बसले होते. विश्रांतीगृहाच्या वरांड्यात सती बसली होती. तिच्याकडे शिवाने एक दृष्टिक्षेप टाकला. तिच्यासोबत कृतिका आणि आयुर्वेदी होत्या. त्या तिघी कोणत्या तरी गहन संभाषणात गढून गेल्या होत्या. पार्वतेश्वर नेहमीप्रमाणे त्यांच्या सैनिकांमध्ये होता. त्यांच्या तळाच्या सुरक्षा यंत्रणेवर तो वैयक्तिकरित्या देखरेख करत होता. त्याचप्रमाणे तो आपल्या मुलांच्या सैनिकांना तो त्यांची मुले म्हणत असे. आरामाची व्यवस्थाही पाहत होता. ही घे शिवा, ही तयार झाली आहे. शिवाकडे चिलीम देत वीरभद्र म्हणाला. शिवाने चिलीम आपल्या ओठांपर्यंत नेली आणि नंतर एक जोरदार झुरका घेतला. वरकरणी तो थोडासा सैलावल्यासारखा वाटला. आणखी थोडा विसावा मिळावा या इच्छेने त्याने आणखी 2-3 झुरके घेतले आणि चिलीम आपल्या मित्राकडे दिली. बृहस्पती आणि नंदीलाही वीरभद्राने चिलीम देऊ केली, मात्र त्या दोघांनीही ती ओढण्यास नकार दिला. बृहस्पती शिवाकडे रोखून पाहत होता. शिव सतीकडे चोरटे कटाक्ष टाकत होता. बृहस्पतीने स्मितहास्य केले आणि आपली मान हलवली. काय? बृहस्पतीच्या आविर्भावाकडे लक्ष असलेल्या शिवाने विचारले. मला तुझी उत्कट इच्छा समजली आहे माझ्या मित्रा, पण तुला जे हवं आहे ते मिळवणं ही फार फार कठीण गोष्ट आहे. खरं म्हणजे ती अशक्य गोष्ट आहे. बृहस्पती कुजबुजत्या आवाजात शिवाला म्हणाला. जर एखादी गोष्ट खूपच महत्त्वपूर्ण असेल तर ती मिळवणं सोपं असणार नाहीच. असेल का? शिवाने विचारले. बृहस्पतीने स्मितहास्य केल्याने शिवाच्या हातावर थोपटले. आपल्या मित्राला कशाची गरज आहे ते वीरभद्राला चांगलेच माहीत होते. त्याला नृत्य आणि गायन हवे होते, त्यामुळे नेहमीच त्याची मनस्थिती सुधारत असे. या दरिद्री दळभद्री देशात लोक नृत्य आणि गायन करत नाहीत का? त्याने विचारले. हळू बोल वीरभद्र, नंदी म्हणाला. त्याचा आवाज कनिष्ठ सहकार्यासारखा नव्हता, तो थोडासा रागावला होता. तो म्हणाला, पहिली गोष्ट म्हणजे हा देश दरिद्री दळभद्री नाही, ही जगातील महान भूमी आहे. वीरभद्राने हात जोडून त्याची माफी मागितली. दुसरी गोष्ट म्हणजे नंदी पुढे बोलतच होता. आम्ही ज्या वेळी तसाच काही प्रसंग असतो त्यावेळीच तो नृत्य करतो. उदाहरणार्थ होळीचा सण किंवा एखादा सार्वजनिक समारंभ वगैरे. पण सरदार, काहीच कारण नसतानाही जेव्हा तुम्ही नृत्य करता त्यावेळी तुम्हाला अत्यानंद मिळत असतो, वीरभद्र म्हणाला. मलाही तसंच वाटतं. मला हे एकदम मान्य आहे, शिव म्हणाला. नंदी एकदम शांत झाला. कोणतीही सूचना न देता वीरभद्राने त्याच्या भागातील एक लोकगीत गाण्यास सुरुवात केली. आपल्या आवडत्या लोकगीतांपैकीच एक लोकगीत तो म्हणत असल्याचे ऐकून शिवाने त्याच्याकडे पाहून स्मित केले. हळूहळू वीरभद्र उठून उभा राहिला आणि नंतर नृत्य करू लागला. त्या मनमोहक चालीवर तो शिवाच्या साथीने नृत्यात तल्लीन झाला. गांजा आणि नृत्य यामुळे शिवाची मनस्थिती एकदम तळ्यावर आली. बृहस्पतीने शिवाकडे प्रथम धक्का बसल्यासारखे पाहिले आणि नंतर तो आनंदाने त्याच्याकडे पाहू लागला. त्यांच्या नृत्यातील 6 मंत्रांच्या पुनरावृत्तीची रचना त्याच्या लक्षात आली होती. शिवाने जवळ जाऊन बृहस्पती आणि नंदीलाही ओढून आपल्याबरोबर नृत्यासाठी बोलावले. प्रथम त्यांनी आढेवेढे घेतले, पण नंतर ते त्यांच्याबरोबर नृत्य करू लागले. प्रथम आपल्या नाकावर ठाम असलेला बृहस्पती थोड्या वेळातच त्यांच्याबरोबर मनसोक्त नाचू लागला. ते चौघेही जण शेकोटीभोवती रिंगण धरून नृत्य करत होते. ते गाणे मोठ्याने सुरू होते आणि ते चौघेही जण तल्लीन होऊन नृत्य करत होते. शिव अचानक त्या कड्यातून बाहेर पडला आणि सतीकडे गेला. तो म्हणाला, माझ्याबरोबर नृत्य कर. आश्चर्याने थक्क झालेल्या सतीने मानेनेच त्याला नकार दिला. चल ये. जर मी आणि तुझे गुरुजी पाहत असताना तू नृत्य करू शकतेस तर इथं का नाही? ते नृत्य ज्ञान मिळवण्यासाठी असतं, सती म्हणाली. मग जर आपण ज्ञान मिळवण्यासाठी नृत्य करत नसलो तर ते चुकीचं आहे का? शिवाने विचारले. मी असं म्हटलेलं नाही.
ठीक आहे, तू तुझ्या पद्धतीने ते कर, शिव निराश होत म्हणाला. ऐरावती ये, त्याने म्हटले. बुचकळ्यात पडलेल्या ऐरावतीला त्यावर कोणती प्रतिक्रिया व्यक्त करावी तेच कळत नव्हते. ती काही निर्णय घेण्याआधी शिवाने तिचा हात धरला आणि तिला आपण धरलेल्या रिंगणात सहभागी करून घेतले. तोपर्यंत वीरभद्राने कृत्तिकेलाही आणले होते. तो समूह बेभानपणे नृत्य करत होता आणि जोरजोरात गात होता. अगदी स्तब्ध शांत असलेल्या रात्रीच्या उदरात त्यामुळे उत्साहाचा झराच निर्माण झाला होता. सती एकदम उठून उभी राहिली. ती संतापली होती. तिने शिवाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिले आणि ती विश्रांतीगृहात पळतच निघून गेली. त्यानंतर शिवाने ज्यावेळी व्हरांड्याकडे पाहिले त्यावेळी त्याचा राग आणखी उफाळून आला, कारण तिथे सती नव्हती. हे काय भलतंच झालं होतं. पण तरीही तो पुन्हा आपल्या नृत्याकडे वळला. त्याच्या हृदयात एकाच वेळी आनंद आणि दुःख यांच्या संमिश्र भावना हेलकावत होत्या. तो आणखी एकदा व्हरांड्याकडे वळला. तिथे कोणीच नव्हते. पडद्यामागे कोण होतं? त्यानंतर पुढच्या पदन्यासाच्या वेळी शिव व्हरांड्याजवळ पोहोचत होता. काही क्षणांनी शिवाने पुन्हा एकदा व्हरांड्याकडे पाहिले. त्याला सतीची आकृती पडद्यामागे असल्याचे स्पष्टपणे समजले होते. ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती. फक्त त्याच्याचकडे. आहाहा! आश्चर्यचकित आणि आनंदित झालेल्या शिवाने उंच उडी मारून पुन्हा एकदा नृत्य सुरू केले. आता त्याची मूळ वृत्ती पुन्हा एकदा जागृत झाली होती. त्याला तिला प्रभावित करायचे होते. त्यासाठी तो नृत्यातून जोरदार प्रयत्न करत होता. तर मित्रांनो, हे प्रकरण येथे संपूर्ण झाले आहे. पुढील प्रकरणासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सविस्तर प्रकरण ऐकण्यासाठी चॅनलवरील मेलुहाचे मृत्युंजय या प्लेलिस्टला भेट द्या. धन्यवाद.